अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची जीभ घसरली। काँग्रेसबरोबर महिलांवर केलेल्या घाणेरड्या वक्तव्याचा वणी येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन महाविकास आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला। चंद्रपूर मोरवा येथे दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी चंद्रपूर वणी आर्णी क्षेत्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर येथील प्रचार सभेत जीभ घसरली। बहीण भावाच्या नात्याला कलंकित करणारे घाणेरडे वक्तव्य, काँग्रेसचे नेते सख्खे भाऊ बहिणींना कपडे उतरवून उघडे करून खाटेवर झोपवतात असे वक्तव्य करून त्यांनी बहीण भावाच्या नात्याला कलंकित केले आहे। या वक्तव्यामुळे महिलांना अपमानित करून काँग्रेस पक्षावर त्यांनी टीका केली। बहीण भावाच्या नात्याला कलंकित करणाऱ्या विधानाचा निषेध करून चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रातील महिला एकवटून वणी उपविभागीय अधिकारी वणी यांना निवेदन देऊन सुधीर मुनगंटीवार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। स्वतःला विकास पुरुष म्हणून घेणाऱ्या व मंत्रीपद भोगलेल्या व्यक्तीने असे वक्तव्य करणे व असे वक्तव्य करून महिलांना अपमानित करणे हे खूप चुकीचे आहे। त्यामुळे आता चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रातील नारी शक्ती एकवटून महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना मतदानातून नारी शक्तीची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही असे चंद्रपूर वणी लोकसभा क्षेत्रातील महिलांचे म्हणणे होत आहे। संध्या बोबडे, वंदना आवारी, डॉक्टर महेंद्र लोंढा, किरण देरेकर, निलिमा काळे, वैशाली देठे, सुरेखा डेंगळे, वृषाली खानझोडे, महेंद्र लोंढा, किरण देरकर, उषा देठे व इतर महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते खास करून महिला यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। ताई कालचे सुधीर भाऊ मुनगंटीवार भाऊ बनाचा लायकीच काय आहे, कारण त्यांचे वक्तव्य केलं त्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? काल चंद्रपूरला आदरणीय मोदी साहेबांची सभेमध्ये मला आता आदरणीय म्हणू भाऊ कसं म्हणू सुधीर भाऊला हा प्रश्नच निर्माण होतो। बहीण भावाच्या नात्याला त्यांनी कलंकित केलं, हे अतिशय अशोभनीय वाक्य होतं। घाबरायचं तर एवढं घाबरायचं की अगदी मेंदूच त्यांचा भ्रष्ट झालेला आहे। ते ताई विरोधी वारंवार वक्तव्य करत आले, पण काल मात्र त्यांनी हद्दच करून टाकली। त्यांनी बहीण भावाच्या नात्याला कलंकित केल्यामुळे आम्ही महिला किंवा बंधूसुद्धा कोणीच त्यांना माफ करणार नाही आणि यानंतर मला सुधीर भाऊ म्हणताना आमची जी कुठेतरी घसरेल। हे असे चुकीचे वक्तव्य केल्यामुळे त्यांना वाटत असे की मी विजयी होईल, पण तसं मुळीच होणार नाही। उलट आमची महिला शक्ती एकवटून आणि जास्तीत जास्त प्रमाणात 47% आज महिला मतदार आहे। आम्ही प्रतिभाताईलाच निवडून देणार आहोत, पण त्यांनी कुठेतरी भान ठेवायला पाहिजे। जे मतदार त्यांचे असेल ना, थोड्या दिवसांनी ते पण चेंज होऊन जाईल। असे चुकीचे जर वक्तव्य करत राहिले तर म्हणून सुधीर भाऊला आमचं हे आहे, आग्रहाची विनंती आहे की हे चुकीचे वक्तव्य करू नये, नाही तर त्यांना जाहीरपणे माफी मागावी लागेल। 294 कलम अंतर्गत आम्ही त्यांना त्यांच्यावर कठोर कार्यवाही व्हावी अशी आम्ही मागणी करतो। ठीक आहे, या संदर्भात परत आपल्या यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा बोबडेताई आपण त्यांची पण काही जे त्यांच्या पायाखाली आज वाळू घसरली त्यामुळे ते वक्तव्याचं करतात का असं आपल्याला वाटतं का? नक्कीच त्यांच्या पायाखालची वाळू नक्कीच घसरलेली आहे। आज BJP सरकार असताना सुद्धा कुठल्या महिला सुरक्षित, कुठल्याच महिला सुरक्षित नाही। त्यांच्या काळामध्ये महिलांवर अत्याचार, जसं मणिपूरचं कांड बघा, किंवा त्यांचे मंत्री बलात्काराच्या केसेसमध्ये इतक्या केसेसमध्ये गुंतलेले असताना सुद्धा सुधीर भाऊंनी आज असं वक्तव्य केलं। खरोखरच हे लायकीचे आहेत का? मला तरी म्हणायचं आहे, त्यांना भाऊ म्हणण्याची माझी तरी लायकी नाही आहे। ताई, मग ते जर भाऊ म्हणून जर महिलाला जर साडी चोळीचा ऐर देत आहे, फाटक्या साड्या देत आहे, तर खरंच ते साड्या भाऊ घेण्याच्या लायकीचे आहेत का? बिलकुलच नाही। कपडे, अंगावरचे कपडे उतरवायचे आणि मग साडीने झाकायचं, हे कुठला न्याय आहे हो? ती पण फाटकी दिली आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? हे शब्द ज्यांचे फाटके आहेत तर महिलांना फाटक्याच साड्या देतील, चांगल्या साड्या देणारच नाही, कारण त्यांना स्त्रीच्या अंगावरचे कपडे न घातलेल्या बघायचे आहे म्हणून ते फाटके देतात। परत किरण ताई आपण त्यांची पण बॅट घेईल। ताई, तुम्ही काय कालचे वक्तव्य केले भाऊनी, सुधीर भाऊनी, त्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? मला हेच म्हणायचं आहे की ज्या पद्धतीने लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे वक्तव्य केलेले आहे, त्यांच्या प्रचार सभेमध्ये त्यांनी विकास पुरुष म्हणून स्वतःला म्हणून घेत आहे, तर विकासाच्याच गोष्टी सांगाव्या। त्यांनी भावा बहिणीचं नातं जे
त्याला कलंकित केलेलं आहे. अतिशय घाणेरडं, चुकीचं, लज्जास्पद, किळसवाणं वक्तव्य त्यांच्या या बोलण्याच्या माध्यमातून झालेलं आहे. ते नक्कीच आमच्या महिलांचं मन दुखवणारं ठरलेलं आहे आणि याची प्रचिती येणाऱ्या विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना बघायला मिळेल. योग्य वाटते का सर? मला वाटतं का हे किडीले लोक आहे, किडीले विचारायचे लोक आहे, याला तुम्ही पुरुष म्हणता, विकास पुरुष म्हणता या लोकांना. मला सांगा, मतदानाने एकदा तुम्ही निवडून झाले, मतदानाने तुम्ही मंत्री झाले म्हणजे अक्कल वाढली का? अजिबात नाही. यांनी सगळ्यात पहिले कालच्या वक्तव्याचा मी निषेध करतो पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर ते त्या विकासाच्या गोष्टी करते. मी हे सांगतो की मला सांगा, माणसं मेले तर चालते पण वाघ नाही मेले पाहिजे, ह्या विचाराचे लोक आहे. मी कोणाला केंद्रबिंदू समजून विकास करता हा म्हणून माणसाच्यासाठी चालवता राज्य की डोळ्यासाठी चालवता की प्राण्यासाठी चालवता, हा पहिला मुद्दा. त्याच्यानंतर मी हा म्हणतो की BJP कारवाईतून मला पत्र म्हणजे फोन आला होता की जयसिंग पाटील म्हणजे तुम्हाला म्हणजे पैसे भेटले काय? म्हणलं कोणाला पैसे भेटले का? म्हणलं कोणी पाठवले? म्हणजे ज्यांनी पाठवले त्यांना विचारा. दुसरी गोष्ट अशी सांगतो, म्हणजे तुम्ही BJPला वोट करा का? म्हणलं मी बिलकुल करणार नाही. म्हणजे का नाही करणार? म्हणलं हे 2000 भीक देण्यापेक्षा हे 2000 म्हणलं पाणी अडवा, पाणी जिरवा, अशा ठिकाणी हे करा. नाही तर म्हणलं मराठवाडा जसा आज बिना पाण्याचा झाला तसं म्हणलं विदर्भही बिना पाण्याचा झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा म्हणलं. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट सांगतो, आता ऐकून घ्या माझं पूर्ण, मग तुमचं सांगता. त्याच्यानंतर पण त्याचेच PM बोलले होते 17 साली की म्हणे प्रचार करताना म्हणे जेव्हा 1947 साली डॉलर आणि रुपया सारखा होता, त्याच्यानंतर तेव्हा मनमोहन सिंहाच्या काळात एका रुपयाला 56 रुपये होते आपले, आता एका रुपयाला 86 रुपये आहेत. तेव्हा का बोलले होते PM म्हणजे ज्या देशाची करन्सी पडते तो जो कारण तो देश भ्रष्ट असतो. आता हे कशाचं होतं काय? हे कशाचं होतं काय? त्या माणसाला फक्त PMला एवढं समजते स्वतःचं ड्रेसिंग पेसिंग ठेवायचं. जसं काही तो नट होय सिनेमात, अरे नट तरी कमी स्वस्ते, ह्या जास्त स्वस्ते, दिवसाकाठी 4-10 कपडे बदलते. ह्या एकानं 12 तास काम करणाऱ्या माणसाला पुढं भेटते का 4-4 तास कपडे बदलायचे?